नाकात घालू तर कसं वाटेल? कसं वाटत करतोय की मला कंटिन्यू करायचं की शिर्डीला एक्झिट घ्यायचं आहे फॉर शनी शिंगणापूर, कारण आम्हाला आता शनी शिंगणापूर जायचं. तर मी चेक करतो. अरे इथे गार्डन आहे लहान मुलांना खेळायला मस्त. मला अरे पण ते लहान मुलांसाठी आहे. अरे काय नाही होत. आपण आता पोहोचलोय शिर्डीमध्ये. मंदिर आहे बघा लेफ्ट साइडला. सुटली नाही दादा. ए चल चल चल, सुटली आहे ट्रॅफिक. माझा बाबा चल. माझा फ्रस्ट्रेटेड नवरा. किती वेळ झाला इथेच थांबलोय. झोका सोडत नाहीये. हॉटेलमध्ये पण तिकडे झोका खेळत होती. खूप स्पेशियस रूम आहे, मस्त आहे. थोडं मंदिरापासून दूर आहे. कॉस्ट आणि म्हणजे रूम वाईज चांगला वाटतं मला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज तुम्ही बघू शकता आम्ही आता हायवेला आहोत. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की आम्ही आता निघालो आहे फिरायला. आणि आम्ही आज चाललो आहे शिर्डी शनी शिंगणापूर. तर आता पहिले चाललो आहे आम्ही शनी शिंगणापूरला आणि मग तिथून आम्ही शिर्डीला जाणार आणि शिर्डीला बहुतेक मुक्काम करू आणि त्यानंतर उद्या आम्ही निघू दर्शन घेऊन शिर्डीला. तर बघू कसा प्लॅन होतो आहे. आज थोडं लेट झालं आहे नेहमीप्रमाणे. तर प्रवास जसं जसं होतोय जसं टाइम आमचा कव्हर होतोय. आम्ही सकाळी निघताना व्हिडिओ नाही घेऊ शकलो कारण आम्हाला खूपच लेट झाला. येस. तर आम्ही थोडं डिस्टन्स कव्हर केलं, टाइम कव्हर केला आणि मग आता व्हिडिओसाठी आम्ही थांबलोय. व्ह्यू किती छान आहे. एकदम मस्त आहे आणि वातावरण खूप छान आहे, मस्त वाटतंय. अजून एक तुम्हाला दाखवतो. ह्या साईडला खूप मस्त आहे. खूप मस्त वातावरण आहे. आता आम्ही आहोत समृद्धी एक्सप्रेसवेला आणि नाशिक क्रॉस केलं आहे. आता आय थिंक 50 किलोमीटर 60 किलोमीटर बाकी आहे आणि शिर्डीच्या टर्नसाठी. तर शिर्डीला आम्ही टर्न घेऊ तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की कुठून टर्न आहे. पण आत्तापर्यंत तरी तुम्हाला माहिती आहे समृद्धी एक्सप्रेसवे किती छान आहे. तर प्रवास खूप छान होतो आहे, एकदम स्मूथ प्रवास चालू आहे. सो फार सो गुड. कसं गाऊ तुम्ही गाऊन दाखवा ना. नाकात नको गाऊ, नाकात जातेस. नॉर्मल गा, म्हणजे तू इतनी प्यारी रे असं 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 गाणं गा ना. असू नको. तू अशी थोडं नाकात वाटतंय. मी आता असं गायलो, मी तर आता नाकात गायलो तर कसं वाटेल? गाऊन दाखवा. प्यारी रे कसं वाटत ते? कसं वाटत? अहो अशाच आवाजात पूर्ण गाणं गाऊन दाखवा. नाही, तू माझी मजा घेतेस मला माहिती आहे. मेरा काम ही है वो. मालूम आहे. नॉर्मल गाणं गा. बघा सर्वांनी, हे जे हिचं गाणं छान होतं ते माझ्यामुळे. मी तिला गाईड करतोय. ती एक दिवस मोठी गायिका होईल माझ्यामुळे. चालेल. आपण आशिकी सारखं यशस्वी पतीच्या मागे जर पत्नी असते तर पत्नीच्या मागे पण पती असतो. मी आहे मी. माझ्या बायको. बघा बघा सगळं क्रेडिट कसं घ्यायचं यांना. क्रेडिट नाही घेते, फॅक्ट सांगतोय. दिस इज फॅक्ट. म्हटलं असेल तुम्हाला सर्वांना. आता आपण पोहोचलोय शिर्डीच्या इकडे. 500 मीटरवरनं शिर्डी कोपरगाव लेफ्ट टर्न आहे, म्हणजे एक्झिट करायचं समृद्धी एक्सप्रेसवेवरनं. तर आता आम्ही इथे जेवणासाठी एक हॉल घेतलाय. इथे आम्ही हॉटेल खुशीमध्ये थांबलोय. शिर्डीच्या आधी आहे आणि हे हॉटेल शिर्डीच्या आधी आहे. बघूया कसं जेवण अजून मिळतं. शिर्डी 5 किलोमीटर बाकी आहे. त्याच्या आधी आम्ही एक स्टॉप घेतलाय आणि इथून जेवून आम्ही डायरेक्ट शनी शिंगणापूर जाणार आहे. अरे इथे बोर्डवर फक्त हेच लिहिलं कोल्हापुरी मिसळ आणि साऊथ इंडियन. नाही, मी त्या काकांना विचारलं. सगळं जेवण ते पण तिकडे दिलं आहे. सगळ्या अच्छा ओके सगळं अवेलेबल आहे. पंजाबी वगैरे सगळं available. ठीक आहे. चलो खाना खाने जाते हैं. खूप भूक लागली आता. अरे इथे गार्डन आहे लहान मुलांना खेळायला मस्त. मला अरे पण ते लहान मुलांसाठी आहे. अरे काय नाही होत. तू लहान आहे का? तुटेल का हे? मग काय, ते लहान मुलांचं आहे आणि तू यूज करते. चल चल.
यार लहान मुलांच्या गोष्टी यूज करते. वा वा, मस्त केलंय ना हो. टाइमपास. हे हॉटेलच्या शेजारीच सगळं प्ले एरिया आहे. त्याच्या अगोदर तिला मोह झाला झोका खेळण्याचा, झोका खेळण्याचा. मी आता इथे व्हेज अंगारा ऑर्डर केलाय, बघूया टेस्ट कशी असते. आम्ही आता इथे अजून एक भाजी ऑर्डर केली आहे, शेवभाजी. कसं आहे आई जेवण? चांगलं आहे. ताक पण आंबट नाही, छान आहे. ताक छान आहे ना. एक भाजी चांगली आहे ना, शेवची भाजी चांगली आहे. शेवची चांगली आहे पण ही पनीर नाही आवडली मला एवढी ना, पनीर एवढी खास नाही. जेवण झालं, जेवण छान होतं. आणि पहिले थोडी पनीरची भाजी त्यांनी बरोबर नव्हती दिली, पण नंतर त्यांनी चेंज करून दिली. म्हणजे जे मालक होते त्यांनीच स्वतः विचारलं, फीडबॅक घेतला आणि त्यांनी चेंज करून दिली. तर नंतरची भाजी छान होती. तर हॉटेल खूप छान आहे, तुम्ही येऊ शकता. शिर्डी रोडलाच आहे. म्हणजे जेव्हा आपण समृद्धी एक्सप्रेसवरनं एक्झिट घेतो आणि थोडं 4-5 किलोमीटर येतो, त्याच्यानंतर हे हॉटेल लागतं खुशी. आपली जर्नी सुरू. मोठा ब्रेक झाला ॲक्च्युली, शॉर्ट ब्रेक घ्यायचा होता, लेट होईल आता. चलो फटाफट. आपण आता पोचलो आहे शिर्डीमध्ये. मंदिर आहे बघा लेफ्ट साईडला, आणि गर्दी तर दिसते भरपूर. ॲक्च्युली आता चाललो आहे शनी शिंगणापूर, पण शिर्डीकडून जाणार आहे आपण, तर त्यामुळे ह्या रोडने आता चाललो आहे. साईबाबा की जय. हो खूप गर्दी आहे, वीकेंडला गर्दीच असते खूप ना. 5-6 तास लागतील. हो खूप ट्रॅफिक लागली आहे आम्हाला. जवळजवळ अर्धा पाऊण तास झाला ना. हो अर्धा पाऊण तास झाला. आम्ही इथेच अडकलोय. आणि सुटेल असं वाटत नाही पटकन. वाटत नाहीये. आणि ट्रक्स, इतके ट्रक्स आहेत. पाऊस पण पडतोय भरपूर, आणि भरपूर जास्त ट्रक आहेत. माहित नाही आजच सगळे का इकडे खूप जास्त ट्रक आहेत. आता तर टेन्शन आलंय कशी ट्रॅफिक सुटेल आणि कसे पोहोचू. कारण आम्हाला जाऊन परत रिटर्न शिर्डी यायचं आहे. तर ते किती शक्य होतं माहीत नाही. बघूया. ए चल चल चल, सुटली या ट्रॅफिक. बाबा चल. माझा फ्रस्ट्रेटेड नवरा. किती वेळ झाला इथेच थांबलोय. अरे बाबा. अरे बस किती हॉर्न वाजवत आहेत. अरे आपण राहिलो तर राहून जाऊ, माहितीये का, समोरून गाड्या येत आहेत. कसं काय राहणार. अजून पण क्लिअर नाही होते ना. काका काढा, नाही तर काहीतरी करा. काका अडकले तिकडे. काकाने वेगळीच गाडी लावली आहे, ब्लॉक करून ठेवलं. त्याने आडवी टाकली. अगं बाई, आडवी टाकली गाडी. मग काय, सगळं ब्लॉक करून ठेवलं. चल 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 चल, सुटली 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 सुटली. ए चल चल चल, सुटली सुटली सुटली. गोंधळ आहे बापरे. त्याने कशाला टाकायची बरं गाडी. काकांनी अशी का टाकली मला ती समजत नाही. अरे त्याच्या भांडणाला चढली. कोणाला ऐकत हे ट्रकवाले काका पण नाही ऐकत आहे. ट्रकवाली काका सांगतोय. गोष्ट आहे की थोडं हॅपनिंग झालं. थंड नव्हतं, जरा इंटरेस्टिंग. आता आमची ट्रॅफिक वाढत गेली, त्याच्यानंतर आम्ही ट्रॅफिकमध्ये सुटलो. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. हो इंटरेस्टिंग ट्रिप. ट्रॅफिक तुम्हाला इंटरेस्टिंग कसं वाटू शकते. इंटरेस्टिंग म्हणजे कुछ ऐसा अलग हुआ ना. आपण पोचलो असतो त्याच्यात पण काय डायरेक्ट ते गाडी काढणं, इकडून तिकडून ट्रॅफिक मधनं, ती पण एक वेगळी मजा आहे. कुछ तुम्हाला मजा येत चीजों असेल, को आम्हाला तर देखने का बोर नजरिया झालं. बदलना चाहिए. पण तुम्ही काहीतरी ऍक्टिव्हिटी माझा दृष्टिकोन करताय. बदलतोय मी, दृष्टिकोन. रस प्यायला थांबलोय, पण मला बिलकुल, आम्हाला कोणालाच नाही आवडला रस. सगळं पाणी टाकलं त्याच्यात. पाणी आहे जास्त, पाणी मिक्स केलंय. आम्ही पुढे गेलो आणि परत रिटर्न आलो. आणि मला अजून एक गोष्ट नाही आवडली. हे असं बैलाला, म्हणजे आता मशीन अवेलेबल आहेत ना, तर मग तुम्ही एवढं का जमवतात. हो, असं actually. एकदम असं पूर्ण बरोबर क्रॉस नाही वाटत बघायला. होऊन ते हे करणार, मला नाही आवडलं ते. आम्ही आता मेन हायवेवरनं लेफ्ट टर्न घेतला आणि शनी शिंगणापूर रोडला लागलो आहे. तर या रोडला तुम्ही बघू शकता त्याचं ऑलरेडी मला वाटतं साखरेचं पाणी मिक्स उसाच्या असेल. रसाचे दुकान आहेत. साखर लागते ना.
चांगला मिळतो म्हणून आम्ही थांबलो. बट एवढं काही टेस्ट खास नाही आहे. झोका सोडत नाही आहे. हॉटेलमध्ये पण तिकडे झोका खेळत होती आणि आता इथे पण हिला झोका मिळाला आहे. तर चालू आहे झोका देण्यात. एन्जॉय करत करत उसाचं रस्ते ते. जायचं का? चलो. ही मंदिराची एंट्री आहे. तर इकडनं आम्ही एंट्री घेतोय. हां. फ्री पार्किंगमध्ये कार पार्क केली आणि आता चाललोय मंदिरामध्ये. मंदिर खूप छान बनवलं. आता आम्ही काही वर्षांपूर्वी आलो होतो तेव्हा थोडं वेगळं होतं, पण आता तर बापरे खूप मोठं मंदिर आणि खूप छान मंदिर बनवलं आहे. इकडे हे नवग्रह मंदिर आहे. खूप मस्त बनवलं आहे मंदिर. खूपच चेंज केलं म्हणजे ओळखीलाच येत नाही. तर आताच नुकतंच आमचं दर्शन झालं आणि आम्ही जस्ट बाहेर पडलोय. छान दर्शन झालं. छान दर्शन झालं. जास्त गर्दी नाहीये आहे बट म्हणजे तुम्ही दर्शन घेऊ शकता. 15-20 मिनिटात होऊन जातं दर्शन. येस. आणि गर्दी जरी आहे ना तरी मंदिराचा परिसर मोठा आहे ना, त्यामुळे गर्दी अशी वाटत नाही आहे. तर दर्शन छान झालं. आता पुढचा प्रवास करायचा आहे शिर्डीपर्यंत आणि मग बघूया आता पुढे कसं काय होतं आहे. तर आम्ही आत्ता शिर्डीच्या आधी एक ब्रेक घेतला आहे जेवणासाठी, रात्रीच्या डिनरसाठी. तर आता थांबलो एका हॉटेलमध्ये आणि आम्हाला परत खूप ट्रॅफिक लागली आणि जवळजवळ म्हणजे जाताना लागली त्यापेक्षा कमी होती. थोडं बाजूबाजूने काढली कार तर होऊन गेलं. पण खूप थकलो आता सगळे आणि आता जेवायला भूक पण लागली कारण लेट पण झालं आहे. आता 10 वाजलेत. तर म्हटलं आता जेवून घेऊया. तर आता इथून अर्धा तास 15-20 मिनटं किंवा अर्धा तास बोलू शकतो. आणि हॉटेल पण मी बुक केलं आहे. तर साई सृष्टी म्हणून हॉटेल आहे. तर बघूया कसं आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच मी कसं आहे रूम वगैरे. मंदिरापासून आय थिंक 800 ते 900 मीटर आहे. सो बघूया आता जेवून घेऊया आणि आराम करायचा कारण खूप थकलो आहे आता. या हॉटेलला डिनर केलं आम्ही आत्ता. मस्त जेवण होतं. जेवण खूप टेस्टी. जागृतीचा चेहरा बघून तुम्हाला समजलं असेल की जेवण छान होतं. हो. तिचा चेहरा आता फुलला आहे. तिला भूक लागलेली म्हणून ती पटकन पळून गेली पहिले जेवायला. तर आता येस जेवण झालं आहे. आता निघालो परत. आता काय 15-20 मिनटात शिर्डी. आता झालेत 10:30. तर 11पर्यंत पोचू आम्ही हॉटेलला. मग परत सकाळी दर्शन घ्यायचं आहे. तर आता खूप थकलो. येस. तर आता तुम्हाला हॉटेल दाखवू मी, पण त्याच्या आधी व्लॉग एंड करतो आजचा. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा प्लीज, कारण बरेच लोक बघत आहेत पण सबस्क्राईब नाही करत आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आमचे जे येतील ते तुम्हाला डिरेक्टली मिळतील. रिकमेंडेशनपेक्षा तुम्हाला डिरेक्टली मिळतील ते आणि तुम्ही बघू शकता. आणि नाही म्हणजे प्रेमाने सांगतो प्लीज म्हणलं मी प्लीज. तर नक्की सबस्क्राईब करा आणि आवडलं असेल तर लाईक करा आणि कमेंट नक्की करा च्या व्लॉगमध्ये. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.
मी आता तुम्हाला आमच्या रूमचा टूर देणार आहे. येस, हो तुम्ही मॅचिंग झाले, ग्रीनला ग्रीन. मी मॅचिंग करणार असणार नेहमी तुम्हाला. स्पेशियस एकदम मस्त आहे. हो. दोन बेड आहेत. हे किंग साईज बेड आहेत 2. छान आहे. स्पेशियस आहे room एकदम. इथे AC, TV आणि केटल वगैरे अवेलेबल आहे सगळं. आणि छान आहे, खरंच क्लीन आहे. खूप स्पेशियस रूम आहे, मस्त आहे. थोडं मंदिरापासून दूर आहे, पण कॉस्ट आणि म्हणजे रूम वाईज चांगला वाटतं आम्हाला. कॉस्ट 2000 आहे आमच्या 4 लोकांची, आणि 2 बेड आहेत, किंग साईज बेड आहे. सो 4 लोकांसाठी हे 2 किंग साईज बेडवाला रूम आहे हा. तर याची कॉस्ट आहे 2000. तर तुम्हाला यायचं असेल तर साई सृष्टी हॉटेलमध्ये येऊ शकता. छान हॉटेल.